हास्याचा धमाका यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. नमस्कार मंडळी, आपण पाहूया मजेशीर जोक्स. यमराज 100 लोक घेऊन यमलोकात चाललेला असतात. वाटेत नारद मुनी भेटतात. नारद मुनी, हे काय यमराज, 100 लोक एकसाथ घेऊन चाललात? यमराज, काय करणार मुनीवर, मात चेंडी आहे ना, टार्गेट पूर्ण करायचंय. बायकाच खऱ्या हिंमतवाल्या असतात, म्हणून तर पूर्ण आयुष्यभर सासरी राहतात. पुरुषामध्ये आहे का एवढी हिंमत? 2 दिवसाच्या वर सुद्धा सासरवडीत टिकू शकणार नाहीत. लग्न झाल्यावर बेडरूम मधून सुगंध कसा बाहेर येतो? 3 वर्षापर्यंत परफ्यूम, चॉकलेट, स्ट्रॉबेरी. 3 वर्षानंतर जॉन्सन पावडर, जॉन्सन क्रीम, बेबी लोशन, हगीज. 15 वर्षानंतर झेंडूबाम, विक्स, मूव. 25 वर्षानंतर अगरबत्ती आणि धूपबत्ती. आपल्या संतांनी सांगितलं आहे, जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला. हे ऐकल्यापासून मी कोणाला जास्त आवडेल असे वागणं सोडून दिलंय. उगाच रिस्क नको. रविवार हा चिप्सच्या पाकिटासारखा आहे, उघडतानाच अर्धा संपलेला असतो. नवरा ऑफिस मधून येताना काय आणू? बायको, काहीच नको, फक्त 10 ग्रॅम सोनं चालेल. सदाशिव पेठ, पुणे येथील एक उच्च शिक्षित परंतु अविवाहित तरुणाने वृत्तपत्रात उगाचच पापट पसारा न मांडता मोजक्या शब्दात विवाहासाठी जाहिरात दिली. डोका आहे खाणारी पाहिजे. मंगेश, दोस्ता कसा आहेस? अजय, ठीक आहे, तू सांग. रमेश, मग अभ्यास वगैरे कसा चालला आहे? मित्र आहेस ना, तर मित्रासारखं राहा, उगीच नातेवाईकासारखंच वागू नको. आज तिला प्रपोज करायचं ठरवलं. उठलो, गेलो, घरात जाताना रस्सी घेतली आणि निघालो तिच्याकडे. जर ती हो बोलली तर ठीक, नाहीतर जर ती नाही म्हणाली तर येताना जवळ कुठून जर ऊस तोडला असेल तर वाडे घेऊन येतो, म्हणजे हेलपाटा फुकट जाणार नाही. पोरगी राहिली, निदान म्हैस तरी खुश. No, 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 no. बायकोला कुठे फिरायला घेऊन जायचं म्हटले तर नवऱ्याच्या जीवावर येते, पण मित्राने फोन करून जरी विचारले येतो का, तर लगेच टुनटुन उड्या मारत निघून जातात. एकदा मी माझ्या हृदयाला विचारलं, प्रेम काय आहे? हृदयाने क्षणाचाही विलंब न करता पटकन सांगितलं, हे बघ, माझं काम आहे रक्तप्रवाह पाहणे, अभ्यासक्रमाबाहेरचं प्रश्न मला नको विचारू. आपल्या नवऱ्याला आपल्याशी बोलताना शब्द सापडत नाहीत. इतर बायकांशी बोलताना त्यांच्या शब्दांचा दबदबा ओसंडून वाहत असतो. नवऱ्याला आपल्याशी बोलताना शब्द सापडत नाही. संता बनता जोक. संता, फिल्मी लाइफ और रियल लाइफ में क्या अंतर है? संता, फिल्म में बहुत प्रॉब्लम के बाद शादी होते हैं और रियल लाइफ में शादी होने के बाद प्रॉब्लम शुरू हो जाती है. मी कधीच कोणाला उलट बोलत नाही. माझं सरळ बोलणंच लोकांना उलट वाटते. मित्र असावे तर असे. एकदा मी घरी उशिरा पोचलो. बाबांनी विचारले, कुठे होतास? मी म्हणालो, मित्रांकडे होतो. बाबांनी माझ्यासमोर 10 मित्रांना फोन केले. 4 जण म्हणाली, हा काका इथेच आहे. 2 जण म्हणाले, बस निघतोयच आता. 3 जण म्हणाली, इथेच आहे काका, अभ्यास करतोय, फोन देऊ का? एकाने तर हद्दच केली, म्हणाला, हा पप्पा बोला, काय झाले? No, 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 no.
बायकोला वाटतं की नवऱ्याने तिच्यावर प्रेम करावं. तो करतो तेव्हा म्हणते कुठेतरी दुसरीकडे जाऊन मर, आणि खरंच गेला की म्हणते कुठे गेला मरायला आता. श्रावण तर कोणी पाळते. 1 महिना यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप पाळून दाखवा. तर मंडळी, तुम्हाला माझे जोक्स आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.